त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आणि पद्मश्री नाना चुडासमा मुंबई माझी लाड़की संस्था के माध्यम से मुंबई शहर और मुंबईकर के कल्याण के लिए प्रतिबद्ध थे। ग्रीन और क्लीन मुंबई के लिए उनका बड़ा योगदान रहा है। जायंट इंटरनेशनल एनजीओ के माध्यम से चुडासमा जी ने केवल मुंबई नहीं बल्कि दुनिया के विभिन्न शहरों में सामाजिक कार्य किया है। अभी शाइना एनसी जी उसे आगे बढ़ा रही है। आपका भी मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं और आपको भी योगा डे की शुभेच्छा देता हूं। हमारे देवेंद्र जी तो योगा करके आए ही थे और सही माने में शाइना एनसी जी मुंबई का चेहरा बदलने के लिए काम कर रही है, प्रयास कर रही है। हम सबका ही मकसद है कि मुंबई स्वच्छ, सुंदर और हरित हो जाए। इसलिए मुंबई कारपोरेशन के माध्यम से राज्य सरकार डीप क्लीन ड्राइव का काम शुरू किया है और इसका असर भी इतना हुआ है कि पोल्यूशन लेवल कम हो गई है। मुंबई के जो रोड्स है वो पूरे रोड्स हम लोग कंक्रीट कर रहे हैं और उसकी वजह से पूरे मुंबई में गड्ढे बिल्कुल नहीं रहेंगे। मुंबई विल बी पॉटहोल फ्री नेक्स्ट 2 years, ये हम लोग दावे के साथ कह सकते हैं। और मुंबई को हम ट्रैफिक मुक्त करेंगे, मुंबई को पोल्यूशन मुक्त करेंगे और गार्बेज मुक्त करेंगे। और इसलिए शाइना जी आपका ये कार्यक्रम जो है बहुत ही अच्छा है। नहीं तो फ्लाईओवर के नीचे डंपिंग स्टेशन बन जाता है। इधर एक टॉयलेट गळदानी कुठे गेले, एक टॉयलेट पुढे क्रॉस करता हा मग ते काढून आपल्याला इकडे ब्युटिफिकेशन करायचं आणि त्यामुळे आता चौपाटी आपण बघतोय सगळी स्वच्छ आणि सुंदर चौपाटी आपण करतोय। कोस्टल रोडमुळे खूप मोठ्या ट्रॅफिक मधून मुंबईकरांना दिलासा मिळालाय। लवकरच आता आपण 2 मार्ग उघडे केले। जुलैमध्ये आपण सीलिंगला जोडतोय आणि जुलैमध्ये सीलिंग पर्यंत आपण जाऊ। त्यामुळे नक्कीच यामध्ये लोकांना मोठा दिलासा मिळेल आणि शाइनाजींच्यामुळे भायखला को भी रेल्वे स्टेशन को भी मिला है। युनेस्को अवॉर्ड भायखला रेल्वे स्टेशनला आपल्या शाइनाजींच्या प्रयत्नामुळे मिळाला। खरं जे मुंबईकर जे आहेत या मुंबईसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या भावनेने जेव्हा आपण काम करतो तेव्हा अशा प्रकारचं एक आपल्याला रिझल्ट मिळतो। मी आणि देवेंद्रजी जेव्हा काम सरकारचं सुरू केलं त्यावेळेस पहिल्यांदा आम्ही महापालिका आयुक्तांना बोलवलं आणि सांगितलं आम्हाला खड्डेमुक्त मुंबई पाहिजे। एकही खड्डा इकडे मुंबईत दिसता कामा नये आणि त्याची सुरुवात झाली आणि पुढच्या 2 वर्षामध्ये मी म्हटल्याप्रमाणे मुंबई खड्डेमुक्त होईल आणि मुंबईकरांना खड्ड्यातून प्रवास करावा लागणार नाही। और मुंबई के खड्डों के ऊपर गाना बनाने की नौबत किसको भी नहीं आई। ये गाना बनाया तर आज खरं म्हणजे खूप चांगलं काम झालंय आणि तिथं सुशोभीकरणामध्ये पण योगाचे सगळे पोस्टर आहेत तिथे आणि समोरून म्हणजे योगाचं महत्व काय हे देखील अधोरेखित करण्याचं काम या ठिकाणी शाइनाजींनी केलेलं आहे। मी त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो। इसमें टाइम्स ऑफ इंडिया और कौन कौन है? जायंट्स आई लव मुंबई और प्राइम सिक्युरिटी। जायंट्स आई लव मुंबई आणि प्राइम सिक्युरिटी या माध्यमातून बाय डिझाईन सगळे ज्यांनी याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतलाय त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। मनापासून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज योगा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। रामदेव बाबा तर तिकडे आलेले आहेत आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी हा योगा संपूर्ण जगामध्ये त्याला प्रसिद्धी दिली आणि जगभर योगा डे जागतिक योगा डे म्हणून आपण साजरा करतो। याच्या मागे रामदेव बाबा आणि आपले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मोठं योगदान आहे
आणि म्हणून आपण सगळेजण योगा करा. फक्त एक दिवस नाही, रोज योगा केला पाहिजे. नाही का आम्ही येतो योगा करतो आणि फोटो काढतो आणि जातो सोडून देतो. पण योगा हा माणसाच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक बनला पाहिजे. आणि म्हणून करो योग रहो निरोग. आणि रामदेव बाबांकडून जास्त आपल्याला शिकायला मिळेल. मी म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना शायनाजी तुमचं मनापासून अभिनंदन, तुमच्या टीमचं मनापासून अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. सर्वांना योगा डेच्या शुभेच्छा. सुशोभीकरण केलंय पण नागरिकांनी हे अतिशय त्याची काळजी घेतली पाहिजे. अशा प्रकारचे जे काही साईड्स आहेत याच्या फुलाच्या खालच्या अशाच आपण गगराणीजी अशा अनेक साईड आहेत. तिथं कचरा गार्बेज न टाकता, डेब्रिज न टाकता या ठिकाणी चांगलं सुशोभीकरण करा. आपण झाडही लावतोय, आपण अर्बन फॉरेस्ट तयार करतोय मुंबईमध्ये. त्यामुळे तुम्ही जिथे जिथे असे स्पॉट आहेत ते आयडेंटिफाय करून आपल्याला अशा प्रकारचं सुशोभीकरण करा. शायनाजींना सोबत घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय देवेंद्र फडणवीस जी, जो हमारे प्रेरणा सूत्र हैं. आदरणीय मुख्यमंत्री जी एकनाथ जी, बहुत बहुत धन्यवाद. और सबसे ज्यादा धन्यवाद बीएमसी, भूषण गगरानी, संगीता मैम और पूरे टीम को, जायंट्स और आई लव मुंबई और बाया डिजाइन्स और प्राइम सिक्योरिटीज की तरफ से धन्यवाद. आज योग आज की योगा दिन के दिन महाराष्ट्र में बहुत सारे लोगों को योगा का योगा करने जा रहे हैं, योगा करने जा रहे हैं और आपकी शुभकामनाएं काम आएगी, बराबर हो जाएगा.